रोहित पवार म्हणतो म्हणजे काही प्रमाण नाही. त्याची अंमलबजावणी सरकार करते, अंमलबजावणी सुरू झालेली आहे. बांगलादेशी घुसखोरी करण्याचं मोठं काम टीएमसी करत होतं. संजय राऊतच्या आव्हानामुळे 9 पैकी 7 खासदार गेले ऑपरेशन टार्गेटमध्ये. रोहित पवार म्हणतो म्हणजे काही प्रमाण नाही. त्याची अंमलबजावणी सरकार करते, अंमलबजावणी सुरू झालेली आहे. आता मला वाटतं 22 तारखेपर्यंत राज्यभरामध्ये याची विधान परिषदेची आचारसंहिता होती. झाल्यानंतर प्रत्येक वेळेस अंमलबजावणी सुरू होईल, तशात कुठे सौदा दूर करू. पण काहीतरी चमकोगिरी करायच्या नावाखाली आणि प्रत्येक बाबतीमध्ये त्यांचं ते धोरण असतं की सरकारवर टीका करायची. सरकारला कळत नाही. आता सगळं मला वाटतं सगळ्या ठेका त्यांनीच घेतल्या दिसतोय. सर, विरोधकांच्या मध्ये मोदी सरकारचा 12 वर्षाचा काळ हा लोकशाही कमकुवत ठरणारा काळ असं म्हटलं जातं. 22 राज्य सत्ता आहे. लोकशाही बळकवण्याचंच कारण. पश्चिम बंगालमध्ये एकच सत्ता आहे. तिथे आज बांगलादेशी घुसखोरी करण्याचं मोठं काम टीएमसी करत होतं 15 वर्ष. आता सीमा सुरक्षा दल, बॉर्डर सिक्युरिटी फोर्सला जमीन पाहिजे फेन्सिंग करायला, ते देतो सरकार. विशाल बंगला निर्माण करण्याचा ममता बॅनर्जीचा प्रयत्न होता बांगलादेशमध्ये, पश्चिम बंगालचा आम्ही सुरू अशी चर्चा आहे. आता अशा लोकांच्या आरोपाला कोण काय तथ्य आहे? मला वाटत नाही की तिथे फार लक्ष द्यायची गरज आहे. लोकांना जनतेची उत्साह आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या वरती आहेत. मला वाटतं स्वाभाविकपणे जे त्या सरकारला जमलं नाही, ते शल्य असल्यामुळे ते शल्य कुठेतरी येतात त्यांना पोचत, त्याच्यावर टीका होती सरकार. पहिली नोट समजून घ्यायचं झाला असेल तर ते प्रांत कार्यालयामध्ये जे पार्किंगसाठी गोष्ट प्रांत कार्यालयात सगळे गेट बंद असते, त्यामुळे ते सगळ्या गाड्या बाहेर लागतात आणि महानगरपालिकेने जे टेंडर दिलेलं आहे ते गाड्या उचलून घेऊन जातात आणि त्याच्यावर कारवाई करतात. हे सर्वसामान्य नगरकरांना त्या बाबतीत असे काही महानगरपालिकेकडे आयुक्तांना बोलून घेतो. महापौर वारे आहे, त्यात तुम्ही आज त्यांना बैठक घ्यायला होतो, स्वतः महापौर आयुक्ताशी बोलतो. असं होतं असेल गंभीर आहे. पार्किंग नाही. आयुक्त आपले परदेशात गेले होते, परदेश आयुक्त आले असते तर तुम्ही काँग्रेसमध्ये विलीन करण्याची चर्चा चालू आहे. हे कसं पाहतात? उरलं सोडलं असतं तर पक्ष संपवण्याची ठरवलं. फार विचार त्यात करणार नाही. ज्या जास्त संपूर्ण झालंय ते विलीनीकरण काय भाजपला हरवण्यासाठी कोणतरी भाजपला चेकमेट देण्यासाठी कोणतरी सर्व पक्षांनी एकत्र यावे, संजय राऊत आव्हान करतो. संजय राऊतच्या आव्हानामुळे 9 पैकी 7 खासदार गेले ऑपरेशन टार्गेटमध्ये. त्यांच्या आव्हानाचा परिणाम झाला की त्यांचाच पक्ष जास्त सपोर्ट झाले. चला, थँक्यू.